राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता सुख झाले व साजनी तुहा विठ्ठल परवा परमा तुहा विठ्ठल परवा सुख झाले
भरवा तुहा विठ्ठल सुकृताची बडी बहुत सुकृताची आवडी म्हणा विठ्ठलिया तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल देवी बरा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल हरे जय राम कृष्ण 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 हरे प्रसाद इच्छा केली तैसी बोलो प्रसाद इच्छा केली तैसी आवलो प्रसाद
इच्छा केली तैसी झाले या चित्ताशी समाधान पावलो प्रसाद इच्छा केली तैसी पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्ताशी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी समजोने ब्रह्माशी अधिकार गौरव तैसारा के माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी समजोडोने पादांबुजी कामने सर्व अंतर्बाह्य म्हणे सर्व अंतर्बाह्य तैसारा कवयोगी माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी मुझे कीर्तन सेवेच्या अभंगाच्या प्रथम चालीसाठी हरिभक्त परायण गोविंद महाराज सावंत त्यांना साथ करतील दत्तक महाराज सुतार. इच्छा केली तैसी पावलो प्रसाद 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 इच्छा केली तैसी झाले या चित्ताशी
झाले या चिताशी समाधान माय बाप माझा उभा तू पदारी माय बाप माझा उभा तू पदारी झाले या चिताशी समाधान झाले या चिताशी समाधान माय बाप केले कृपादान माय बाप माझा उभा कृपादान विटे समजलोनी पदमाभूमी विटे समा विटे समा जोडोनी पदमा बुबुया विटे विटे समा जोडोनी विटे समदोनी पदामोया
नाम तुझ्या विठे समजोये नाम तुझ्या माय बाबानो तुझा माय बाबानो पावलो प्रसाद इच्छा केली तैसी पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्ताशी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पादांबुजे सांभाळाशी उन्निदिता उणीव सांभाळाशी उन्निदिता उणीव अधिकार गौरव राखी तैसे माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पादांबुजे तुका म्हणे सर्वांतर बाह्य आहे तुका म्हणे सर्वांतर बाह्य आहे जया तैसा राहे कवळोनी माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पादांबुजे समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोज तेजस्फुर्ति प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर. आत्मरूप केली या गणेश स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी. वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. ओले खाली बसलेले पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. झाले या चित्ताशी समाधान. माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडो निपादांबुजे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी उपस्थित केलेला भंग याचे यावत्या पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून जीव जन्माला आले, प्रत्येक जीवाचं व्यक्तिशः जीवन सुखी समृद्ध आणि सफल व्हावं यासाठी स्वतःच्या प्रपंचावर गाड्या एवढा पूज्य ठेवला आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणार्थ अखंड देह झिजवला. असे वारकरी संप्रदायातील परमोच्च मानबिंदू देवमान्य संतमान्य विद्वदमान्य वैराग्य मूर्ती देहूचे श्रीमंत श्री जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अतिगोड चिंतनीय अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे. विठ्ठल अभंगावर काही बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार संयोजकांच्याही दृष्टीने आणि वक्ता या नात्याने माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. अत्यंत अल्प दोन शब्दामध्ये अकारण करुणा वरुणालय भक्तवांची तळीद्विध आनंदविद पितांबरधारी भगवान दत्तात्रयांच्या असीम कृपाद्वारा साधकाचे मायबाप योग्यांचे माऊली ज्ञान चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर अखंड समाधिघन विश्व संत विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्य राजर्षी जगद्वंदने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज आणि शांतीचे सागर श्रीनाथ बाबा आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने सर्व दत्तवाडी शिवली या सर्व मंडळीच्या अमोघ अमोघ अशा सहकार्यातून संयोजकांच्या अथक अशा परिश्रमातून कैलासवासी गणपतरावजी मारुती आडकर यांनी स्थापित केलेल्या या पवित्र आणि पावन या दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या भूमीमध्ये आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही वडीलधारी पारमार्थामधील जाणते श्रोतृवर्ग आपणही या ठिकाणी उपस्थित आहात.
ज्यांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम संपन्न होतो ही सगळी त्या काळी पॅन्ट घातलेली, काळी टोपी घातलेल्या, स्वेटर घातलेल्या त्या आमच्या भाऊंपासून ते आमचे विनेकरी बाबा यांच्यापर्यंतची जेवढी काही मंडळी त्या सगळ्या गुणीजन मंडळीच्या सानिध्यामध्ये आत्ता ज्यांनी गोड अशी चाल गायली ते श्री सावंत महाराज आणि सुतार महाराज, हेही काय नाव? सुतारच आहेत. वा वा, चांगलं आहे. आपण सगळी मंडळी आज उपस्थित आहात. माझ्याबरोबर आमचे आदिनाथ महाराज आहेत. मृदंगावरती आपल्या या मावळाचं जे भूषण असलेले ही दोन्हीही मृदंग वादक श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज कालेकर आणि त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण विश्वाचा नाथ असलेले काळे महाराज, विश्वनाथ. हार्मोनियमवरती साथ करणारे पेटी मास्तर घारे महाराज. वा वा, माधव महाराज का? बर बर, अगदी लहानपणापासून तुम्हाला मी ओळखतो, पवन मावळमध्ये राहायला असल्यापासून. बऱ्याचशा दिवसाचा मधला गॅप झाला. विडाला विठा. श्री हरिभक्तीपरायण कोळकर बाबांच्या बरोबर मी त्यांच्या कीर्तनाला वगैरे तिथे त्यांच्याचमुळे तिथे मी राहायला आलो. आणि म्हणून ते शुक्लेश्वर गायक होते, तुम्हाला आठवत असतील, त्या काळामध्ये मी तिथे राहायला होतो. आणि म्हणून ही सगळी जुनी माणसं, आज नावं जरी मला तुमचे माहीत म्हणजे नसले तरी चेहरे मात्र अजून विसरलो नाही. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, ज्यांनी मला प्रेमाने या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, किंवा या ठिकाणी बोलवलं. या भागामध्ये सतत अशा प्रकारचं मला ते बोलवत राहतात. माझ्यावर अत्यंत प्रेम असल्याने आमचे शिवलीचे श्री हरिभक्तीपरायण, ज्यांचं उद्या कीर्तन आहे, शंकर महाराज आडकर यांनी आणि आमचे बाळासाहेब महाराज आडकर या दोघांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे यजमान, काय नाव? आडकर विजयराव, आहे का नाही? दिंडीचे अध्यक्ष. ते वारीमध्ये सगळी वारी तुडवत आले, घरी आले. ही सगळी मंडळी एवढा सगळं तिथे गर्दी असताना सुद्धा मला फोन करून वेळोवेळी संपर्क करून घरी आले आणि कुठली तरी तारीख बसवा. आणि मग हट्ट म्हणून आजची तारीख शंकर महाराजांचा शब्द आणि बाळासाहेबांचा शब्द टाळता येत नाही, आणि म्हणून आजची तारीख मला या ठिकाणी बसवता आली आणि मी आज आपल्या समोर उभा आहे. सुंदर असं या ठिकाणी यूट्यूब चॅनल, माझी कीर्तनं पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला मला काही त्या वेळेला एवढं काही नव्हतं, पण तेव्हा होते. पण त्याच्यानंतर आज हा योग यूट्यूबचे आपली मावळ भूषण असलेले ते यूट्यूबचे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, ते करतायत. तसं तर यूट्यूबला आता थोडंसं जरा बगल दिलेली बरं आहे की नाही? कारण यूट्यूबला कीर्तनं गेली की मग जास्त भाव वाढतो. विठाला तुम्हाला माझा भाव जास्त वाढवायचा दिसतोय, आणि म्हणून तुम्ही आज हे यूट्यूब चॅनल लावले, तुमच्या समाधानासाठी खूप चांगलं आहे. पण बोलताना एखादा शब्द जर काही इकडं तिकडं झाला तर कृपया प्रथमच तुम्हाला विनंती करतो की थोडंसं काटछाट करून टाका, तसंच टाकू नका. विडाला पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्ताशी समाधान. माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोने पादांबुजे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. बरोबर 9 वाजता आपल्याला थांबायचंय. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याने प्रसाद दिल्यानंतर
आपल्या जीवनामध्ये जो काय आनंद झाला, काही समाधान झालं, तो अनुभव आणि त्या अनुभवाचा अनुवाद या अभंगात करतात. विठ्ठला तुमच्या माझ्या दृष्टीने अत्यंत सौभाग्यवान आपण म्हणूया आपल्याला की जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी आपल्या जीवनातले अति उच्च अनुभव ते अनुवादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत गाथा या माध्यमातून पोहोचलेले आहेत. आणि म्हणून जेवढे काही आपण वारकरी संप्रदायातील आपण अनुयायी आहोत तेवढे आपण भाग्यवान आहोत. का बरं? तर वारकरी संप्रदाय हा भाग्यवानाचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा श्रीमंत संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा वैभवशाली संप्रदाय आहे. कारण संप्रदाय अनेक आहेत, परंतु कुठल्याही संप्रदायामध्ये आपण आपलं पदार्पण करत असताना त्या संप्रदायाला काही निकष असावे लागतात आणि ते निकष माणसाने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा तपासण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा ते तपासले पाहिजेत. वारकरी संप्रदाय मी बोललो की का वैभवशाली आहे, का भाग्यशाली आहे, का श्रीमंत आहे, तर जेवढे काही निकष या संप्रदायाला आपण लावूया तेवढ्या सगळ्या निकषावरती चालून ठोकून हा संप्रदाय तयार झालेला आहे. या संप्रदायाला म्हणजे कुठलाही संप्रदाय असू द्या, त्या संप्रदायाला काही आपल्याला त्या मुद्दे पाहायला पाहिजेत की आपण त्या संप्रदायामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना किंबहुना तिथं जर आपला एवढा महत्वाचा आयुष्याचा एक एक क्षण जर आपण देत असू तर त्या संप्रदायाचे काही स्तर आपण आपल्या संप्रदायाच्या संस्कृतीच्या या सगळ्या तत्वावरती आपण ते निकष सगळे पाहायला पाहिजेत, ते सगळे अभ्यासायला पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा बरं का आपण वेच केला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कोणी कुठल्याही संप्रदायामध्ये चाला म्हटलं की उगेच आपलं डोळे झाकून कधीही कोणी जाऊ नये. कारण संप्रदायाला काही निकष असतात. वारकरी संप्रदाय असो कुठलेही संप्रदाय असो त्याला काही निकष आहेत. शास्त्रामध्ये त्याला काही निकष सांगितलेले आहेत. ज्या संप्रदायामध्ये आपण आपलं अमूल्य किमतीचं आयुष्य आपण वेचणार आहोत, अमूल्य किमतीचं किती किती अमूल्य किती अमूल्य, आता त्याच्याबद्दल एकच प्रमाण सांगतो. मेरे तुल्य पृथ्वी मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे कक्षण नरदेहाचा. मेरू पर्वताच्या भारोभार जरी आपण सुवर्ण या आयुष्याच्या या देहाच्या आयुष्याच्या एका क्षणाच्या मोबदल्यात जर आपण देऊ केले तरी सुद्धा डॉक्टर साहेब म्हणतात आता त्याची आवश्यकता नाही, जेवढे माझे प्रयत्न होते तेवढे संपले, आता जे काय ते भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. विठ्ठल म्हणून अत्यंत महत्वाचा विषय आहे. एकदा गेलं की ते पुन्हा मिळत, काही जरी केलं तरी ते पुन्हा मिळणार. मग एवढं महत्वाचं आयुष्य जर आपण एखाद्या पंथामध्ये एखाद्या संप्रदायामध्ये जर आपण तिथे जर आपण जर देत असू तर आपण काही निकष शोधले पाहिजेत. कीर्तन आपण नेहमीच ऐकता, कीर्तन आपण नेहमी श्रवण करता, पण मी आज अत्यंत महत्वाचे काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे. आणि मग शंकर महाराज म्हणतील की काहीतरी थोडंसं जरा अभ्यास करताय, थोडंसं जरा आज वेगळं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वारकरी संप्रदाय वैभवशाली आहे, सौभाग्यवान संप्रदाय. मी बोललो आपल्याला काय कारण आहे त्याचं कारण असं आहे. संप्रदाय कुठलाही असू द्या त्याचे निकष मी आपल्याला सांगत होतो. ज्या संप्रदायामध्ये आपण जाणार आहोत त्या संप्रदायाचा पहिला मुद्दा की तो संप्रदाय अनादी आहे का पाहिलं पाहिजे. ज्या संप्रदायामध्ये आपण जाणार आहोत त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की तो वैदिक संप्रदाय आहे का हे तपासलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की त्या संप्रदायाचे अनुयायी म्हणून कोणी महान अशा प्रकारचे व्यक्ती आहेत का ते शोधलं पाहिजे.
ज्या संप्रदायामध्ये आपण जात आहोत, चौथा मुद्दा, त्या संप्रदायामध्ये तीर्थ आणि क्षेत्र काय महिमेचे आहेत ते आपण शोधलं पाहिजे. पाचवा मुद्दा, ज्या संप्रदायामध्ये आपण जाणार आहोत त्या संप्रदायाचा मंत्र काय आहे तो आपण शोधला पाहिजे. आणि ज्या संप्रदायामध्ये सहावा मुद्दा आहे की आपण आपलं जीवन घालवणार आहोत त्या संप्रदायामध्ये गेल्यानंतर आपल्या पदरामध्ये फल काय पडणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे. छोटे छोटे मी तुम्हाला मुद्दे सांगणार आहे. पहिला मुद्दा मी आपल्याला सांगितला, ज्या संप्रदायामध्ये आपण जाणार आहोत त्या संप्रदायामध्ये पहिला मुद्दा काय तपासलं पाहिजे, तो संप्रदाय अनादी आहे का. वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. या संप्रदायाचे पहिले वारकरी जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत. दुसरा मुद्दा, हा वारकरी संप्रदाय वैदिक आहे का. हा वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, म्हणजे वेद बोधित संप्रदाय आहे. तिसरी गोष्ट, या संप्रदायाचे अनुयायी म्हणून श्रेष्ठ व्यक्ती आहेत का. तर या संप्रदायाचे अनुयायी ज्यांनी हा पंथ स्वतः आपलं जीवन त्याच्यामध्ये आयुष्य ज्याच्यामध्ये वेचलं, त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं, तो पंथ स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि या जगामध्ये त्याचा प्रसार केला, अशा वारकरी संप्रदायाचे आधार्यू जर कोण असतील तर भगवान शंकराचे अवतार श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज या संप्रदायाचे आधार्यू आहेत. श्री गुरु आहे की नाही. आणि म्हणून कुणाचे अवतार आहेत, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार आहे की नाही. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज या संप्रदायाचे कोण आहेत तर आधार स्तंभ आहेत. आणि म्हणून त्या संप्रदायाचे अनुयायी निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचा अवतार साक्षात, त्याच संप्रदायाचे आधार स्तंभ महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबर आहे साक्षात कोण आहेत, महाविष्णूचा अवतार आहेत. आणि ब्रह्मा सोपानतो आणि आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणजे आपल्या या वारकरी संप्रदायाचे अनुयायी आधार्यू जे असलेले आहेत ते म्हणजे साक्षात भगवत स्वरूपच असलेली, परंतु संत या प्रकृतीला धारण करून या जगामध्ये या संप्रदायाची बैठक मजबूत करण्यासाठी केवळ मानव अवतार घेऊन या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले म्हणायला हरकत नाही. किती मी तुम्हाला किती मुद्दे सांगितले, 3 झाले. चौथा मुद्दा, या संप्रदायामध्ये तीर्थ आणि क्षेत्र आपण तपासले पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आणि क्षेत्र आपल्याला माहिती आहे. या जगामध्ये जर आपण तपासलं तर किती तीर्थ आहेत, 108 आहेत है की नाही. 108 आपल्याला 108 माहिती आहेत. पण आम्ही असं अभ्यासून आहे. या जगामध्ये जर आपण तीर्थ किती आहेत असं विचारलं तर 24,600 तीर्थ आहेत. किती आहेत, 24,600 तीर्थ आहेत. या सगळ्या तीर्थाचं आधार्यू तीर्थ म्हणून जर कोण असेल तर माझं पंढरपूर हे आधार्यू. सगळ्या तीर्थांचं बाप तीर्थ म्हणून जर कोण असेल तर पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी, या सगळ्या वाक्या बात. म्हणून पंढरपूर हे सगळ्या जगातल्या सगळ्या तीर्थांचा बाप आहे. का बरं, तर या पंढरपूरमध्ये सगळे तीर्थ तिथे येतात. तीर्थे येती कुठं, पुंडलिका जवळ आहे की नाही. पुंडलिका जवळ येतात. कोण सांगताय, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी
प्रीती चरण. टाळी तर वाजवा. तुम्ही अजिबात घाबरू नका. ती युट्यूब चालू आहे की नाही. मग नाही आलं तरी सुद्धा नका होईना करा ना. ह्यांना समजलं नाही पाहिजे. एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं. आपल्याला काय मी भाग गेला शिन गेला म्हणलं, तुम्ही भाग्या मेला शिम गेला म्हणा. पण म्हणा खाली गेल्यावर आपल्याला माहिती का नाही, खाली आपण या म्हणजे घाटाच्या खाली गेल्यावर आपण जर घुळघुळा वाजती टाळ म्हणलं ते घुलघुला म्हणतात. पण म्हणतात का नाही तसं आपण पण बंद नाही राहायचं. सगळे तीर्थ कुठे येतात? शंकर भगवान स्वतः सांगतात की आपल्या पंढरपूरला सगळे माध्यान्ह काळाला पुंडलिकाजवळ सगळे तीर्थ येतात है की नाही. आणि मग त्या तीर्थामध्ये माधव महाराज त्या तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतरच आपण पुनीत होतो असं नाही. नुसती चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी सकाळी तीर्थे चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा सगळी तीर्थे बर सगळे तीर्थ फक्त चंद्रभागा जर आपण डोळ्याने पाहिली तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सगळे तीर्थ या जगातले सगळे तीर्थ आणि त्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला केवळ आपली चंद्रभागा मैया जर आपण डोळ्याने पाहिली तरी सुद्धा आपल्याला एवढं फल प्राप्त होत आहे. एवढं फल प्राप्त होत आहे. म्हणून तीर्थ आहे. अलंकापूर तीर्थ आहे की नाही. हे तीर्थ आहे. इंद्रायणी माता हे तीर्थ आहे. पण आता ते कळल त्याला आहे. जाऊ द्या. पैठणची गोदावरी माता तीर्थ आहे. गंगेचे मुनीचे व गोदावरी आपण म्हणतो नेहमी आंघोळ करताना सकाळी सगळे वारकरी तीर्थ आहेत. आपल्या संप्रदायामध्ये तीर्थ आहे ना. क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर आहे की नाही. पंढरपूर आहे, अलंकापूर आहे, पैठण आहे आणि त्र्यंबकेश्वर आहे. तीर्थ पण आहे आणि क्षेत्र पण आहेत. पण पंढरपूर असं आहे. हे क्षेत्र कसं आहे सांगू तुम्हाला. किती आपल्या जीवनातले किती पाप असू द्या पण आपण जर नुसतं पंढरपूरला गेलो तरी सुद्धा सगळे अवघे जे पाप नासे अवघे जे पाप नासे अवघे पाप नासे अवघे पाप नासे देहे आसे पंढरी देहे आसे पंढरी पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
अवघे जेणे पापनासे देहे आसे पंढरी पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जा. आपण गात गात पंढरपूरला जा. खात खात काही काही माणसांचा उठल्यापासून ते झोपेल म्हणजे मुक्कामाला जाईपर्यंत एकच कार्यक्रम चालू राहतो. म्हणून वारकरी वारकरी गात चालतात. एकदा सकाळी उठले बारीला लागले माऊली निघाले रे निघाले की पुन्हा 20 असेल तेव्हाच बाहेर पडतात. दुपारी ज्या वेळेला जेवण आहे तेव्हाच थांबली की तेव्हाच बाहेर पडतात. बरं हे खरे वारकरी आहेत. चला असे गात गात जर आपण जर का पंढरपूरला जर गेलो नुसतं पंढरपूरला गेलो आणि तिथली माती आपण कपाळाला लावली तरी सुद्धा तुम्हाला सांगतो आपली सगळी पाप निघून जातात. म्हणून मी आपल्याला सांगतो की हा संप्रदाय वैभवशाली संप्रदाय आहे, भाग्यवान संप्रदाय आहे. म्हणून आणि हे सगळं जे आहे हे सगळं या हिंदुस्थानमध्येच पाहायला भेटतं. असून सांगू या हिंदुस्थानपेक्षा या सगळ्या जगात हिंदुस्थान श्रेष्ठ आहे. पण या सगळ्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ जर काही असेल तर माझा महाराष्ट्र सगळ्यात सौभाग्यवान आहे. मी म्हणत असतो एखाद्या वेळेला आपल्याला जर का गंध गोळी जर आपली संपली असेल आणि कपाळाला लावायला त्या दिवशी जर गंध गोळी मिळाली नाही तर घाबरायचं नाही. या भूमीची या मातेची फक्त माती घ्यायची कपाळाला लावायची आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं पवित्र आहे ही भूमी आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये एवढे पवित्र क्षेत्र आणि तीर्थ आहेत. म्हणून तीर्थ आणि क्षेत्र वारकरी संप्रदायामध्ये आहे. मी आपल्याला 5वा मुद्दा सांगतो. या संप्रदायामध्ये मंत्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये क्रांती झाली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं तर वारकरी संप्रदायाला सिद्ध असलेला मंत्र प्राप्त झाला. सांगू अजून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं तर तुमच्या माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ प्राप्त झाला. म्हणून वारकरी संप्रदायातल्या संतांच्या स्वप्नाने सुद्धा क्रांती केली अडकर बाबा, स्वप्नाने सुद्धा. मग बाकीचे संप्रदाय म्हणतील आमचा असा मंत्र आहे तसा मंत्र आहे ते गुपित आहे वगैरे. नाही, आम्हाला गुपित ठेवायचं कामच तुकोबारायांनी ठेवलं नाही. कारण तो मंत्र सिद्ध करायचा असतो तो गुपित असतो. आमचा वारकरी संप्रदायातला मंत्रच असा आहे की तो सिद्ध करूनच आपल्या हातामध्ये दिला. आपल्याला बाकीचे आटापिटा करायची गरजच ठेवली नाही. म्हणून मंत्र दिला राम, मंत्र सुद्धा तेवढा प्रभावशाली आहे. उघड मंत्र जाना राम कृष्ण हरी मना. ऐकणे आपला संप्रदाय मंत्र आपल्यामध्ये तेवढा सिद्ध आहे. अजून सांगू 5वी गोष्ट. मग या सगळ्या संप्रदायामध्ये जर आम्ही आलो तर आमच्या जीवनामध्ये काय फल प्राप्त होणार आहे? काय फल प्राप्त होणार आहे? ज्या दिवशी आपण ही माळ घालतो ना, ज्या दिवशी आपण माळ आपल्या गळ्यामध्ये घालतो ना, वारकरी होतो, हातामध्ये आपल्या टाळ घेतो, गळ्यामध्ये टाळ घालतो, किंबहुना आपल्या हातामध्ये पताका घेतो आणि पंढरपूरचा रस्ता धरतो ना, त्याच दिवशी आपण मोक्षाचे अधिकारी होतो. हे फल वारकरी संप्रदायाचं आहे. पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे, हे
पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून ज्या दिवशी आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आणि ज्या दिवशी आपण वारकरी होतो त्या दिवशी आपल्याला बरं का आपल्याला अधिकार प्राप्त होतो. म्हणून म्हणायचं नाही की माळकरी सद्गतीला गेला, वारकरी झाला त्याच दिवशी त्याच्या गळ्यामध्ये मुक्तीने माळ घातलेली आहे. म्हणून आता एक 4-5 दिवसापूर्वी महिलांमध्ये चर्चा म्हणून आमच्या घरामधले चर्चा करायला लागली. माझी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये एवढं सगळं चाललंय म्हटले, पण वारकरी संप्रदाय अजून पाहिजे तेवढा पोचला नाही. बाकीचे संप्रदाय फार पुढे गेले, पण वारकरी संप्रदाय अजून मागे राहिला. मी म्हटलं त्याचं कारण असं आहे, बाकीचे जे संप्रदाय आहेत, आमचा संप्रदाय मागे राहिला नाही. संप्रदाय बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये कुठलेच निकष नाहीत, आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जर आपण येत असाल तर त्याच्यासाठी अगोदर माळ घालावी लागते आणि निर्व्यसनी बनावं लागतं. म्हणून लोक इकडे जास्त येत नाही. लक्षात आलं तर बघा, कारण त्यांना या माळीचं महत्वच कळलेलं नाही. बाकीचे संप्रदाय आहेत काही करा, पण खिशाला आमचा बिल्ला लावा. बाकीचे आहेत त्याला सौभाग्यवती स्त्री म्हणत नाही. जी सौभाग्यवान असते तिला आपल्या पतीचं मंगळसूत्र घालावं लागतं, है की नाही? तसं वारकरी संप्रदायाचं मंगळसूत्र म्हणजे पवित्र तुळशीची माळ. ही आपण साहेबांचा माझा परिचय नाही, त्यांना वेळ आहे का नाही मला माहित नाही. आहे पण असेल तर बसा आणि नसेल तर गेले तरी मी काही तुम्हाला म्हणणार नाही. विठ्ठल आम्ही काही 9 वाजल्याशिवाय आता थांबणार नाही. माईकचा ताबाही तुमच्या ताब्यात देणार. 9 वाजेपर्यंत आता मी मालक येते. काय बोलत होतो मी? वारकरी संप्रदायाचं फल आपल्या जीवनामध्ये फल आहे की नाही? म्हणून साही निकषामध्ये जो या जगामध्ये बरं का एकमेव बसणारा जो संप्रदाय तो वारकरी संप्रदाय आहे. अजून पुढे सांगू. म्हणून अशा पद्धतीचा हा परिपूर्ण असलेला संप्रदाय असल्यामुळे असाच भगवान परमात्मा परिपूर्ण असलेला या संप्रदायाचं अधिष्ठान म्हणून पंढरपूरमध्ये तुमचा माझा बाप उभा आहे. अधिष्ठान अधिष्ठान संप्रदायाचं कोण आहे? पंढरीश परमात्मा अधिष्ठान आहे. आणि म्हणून या अधिष्ठानाचं पुढचा मुद्दा आहे का, अधिष्ठान तेवढं भरभक्कम आहे की नाही? युगे जहाली 28 उभा पुंडलिका पाठीस भाविकासाठी उभा भाविकासाठी आपल्यासाठी उभा आहे. आणि आपण दररोज म्हणतो योगी 28 विटेवर उभा वामांगी रुखुमाई दिशे दिव्य शोभा. 28 युग झाली तो भगवान परमात्मा उभा आहे की नाही? उभा आहे. आणि म्हणून अशा षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या भगवान परमात्म्याचंच या जगामध्ये तिसरा याच्यातला मुद्दा अजून सांगतो की असा परिपूर्ण असल्यामुळे त्याचं अनुष्ठान गावागावामध्ये घराघरामध्ये केलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये त्या देवाचं अनुष्ठान आहे. आज हा सप्ताह आहे, हे काय आहे? अनुष्ठान आहे. सकाळचा काकडा काय आहे? अनुष्ठान आहे. ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण काय आहे? अनुष्ठान आहे. आज सप्ताहाच्या निमित्ताने सामूहिक अनुष्ठान होतं. आणि पूर्वीची आमची सगळी ज्येष्ठ मंडळी हे
आपल्या घरामध्ये स्नान झालं की कमीत कमी ज्ञानेश्वरीचं लेच गर्दी गडबड असेल तर ज्ञानेश्वरीचं दर्शन तरी घेत होते आणि मगच बाहेर पडत होते. आज ज्ञानेश्वरी घराघरामध्ये जरी पोचली तरी ती आज धूळ खाती की काय अशी चिंता लागून आहे. पण खरं सांगू का, कमीत कमी माणसाने 5 तरी ओव्या वाचाव्यात आणि बाहेर पडावं, कुठलंही संकट येणार नाही. ज्ञानेश्वरीचं महत्व फार आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या कल्पना आहेत, जे तुम्हाला हवं आहे, जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न ज्ञानोबारायांना सांगा. 5 ओव्या तरी वाचा. तुम्हाला बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फल मिळाल्याशिवाय राहत नाही. काही मंडळी म्हणतील महाराज आम्हाला वाचता येत नाही, आणि काय करावं? त्यांनी काय करावं सांगू? ज्ञानेश्वरी घ्यायची, डोकं ठेवायचं आणि फक्त आपलं बोट फिरवायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बोट फिरवणं काय आहे सांगू का? माझ्या अंतकरणातली भूमिका सांगतो. तुम्ही नुसतं जर बोटही फिरवू लागलात ना तर ज्ञानोबारायांच्या हातामध्ये तुमचं बोट फिरवणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या हातामध्ये तुमचं बोट देणं आहे. हे ज्ञानेश्वरीचं सगळ्यात महत्व वैभव आहे. सगळ्यात मोठं वैभव. ज्ञानेश्वर महाराज कधी तुमचं माझं बोट धरतील आणि कधी तुमच्या माझ्यावर कृपा करतील आपल्या लक्षातही येणार नाही, वाचता येईल. आणि ही जर वाचलंय तर काय होईल? वाचितासनाथ होती जीव, भय काळी काळाचे कृपा करी हरी आणि कितीतरी प्रमाण. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून याचं काय मी सांगत होतो? अनुष्ठान आहे. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण अनुष्ठान आहे. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रवचन असेल, भजन असेल, हे अनुष्ठान आहेत. बाबांचं सुंदर प्रवचन मी प्रवचन ऐकलं. अनुष्ठान आहे ते, अनुष्ठान आहे. त्याच्यानंतर हरिपाठ अनुष्ठान आहे, कीर्तन अनुष्ठान आहे. पण त्या पद्धतीने ऐकलं पाहिजे. कीर्तन सुद्धा अनुष्ठान आहे. अडकर बाबा अनुष्ठान आहे. आणि म्हणून या कीर्तनाचं महत्व होय अंग हरिरूपतेला प्राप्त करून देणार आहे. पण काही लोक असं म्हणतात, बावळे आहेत लोक, काही लोक असं म्हणतात की तमाशा बघून लोक बिघडत नाहीत आणि कीर्तन ऐकून सुधरत नाहीत. आज ही परिस्थिती आहे. असे लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही. असं म्हणल्यानंतर ऐकल्यानंतर आमच्या सारख्याच्या अंतकरणाला वेदना होतात. कीर्तन काही एवढं खाली आलंय? ही साधन आहे, हे अनुष्ठान आहे, हे अनुष्ठान आहे. मला एकाने प्रश्न केला, महाराज किती वर्ष झाले तुम्ही कीर्तन करता? मला झाले असेल 25-30 वर्ष झाले मी आता कीर्तन करतो. किती लोक सुधरवली? प्रश्न मजेदार आहे. किती लोक सुधरवली? मी त्यांना म्हटलं, लोक सुधराव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? न सोडून द्या. म्हणलं सोडून द्या म्हणजे? अरे ते माझं अनुष्ठान आहे आणि ते मी सोडायचं म्हणलं माझ्या याच्यावरती अनुष्ठानावरती गदा आहे ना. म्हटले जर लोक सुधरत नसतील तर मग सोडून द्या. कशासाठी करता? सगळ्यांसाठी मी उत्तर देईन मायबाप. आपण सगळे बसलेला आहात. कीर्तन हे अनुष्ठान म्हणून ऐका. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपलं अनुष्ठान घडलं पाहिजे आणि आपण हरिरूपतेला प्राप्त झालो पाहिजे. कारण श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ही ताकद आहे तुमच्यामध्ये. म्हणून बसलेल्यांनी, टाळकऱ्यांनी, आमचे वादकांनी किंवा हार्मोनियम वादक आपण सगळे जे असोत, ही कीर्तन आपण महाराजासाठी किंवा त्या गावासाठी ऐकत नसतो. मग आपण कीर्तन ऐकायचे कशासाठी? कीर्तन करायचंय कशासाठी? अभंग गायचेच कशासाठी? त्यांनी मला सांगितलं सोडून द्या. त्यावेळी त्यांना मी उत्तर दिलं, लोक सुधरावे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं मी हे सगळं करतो? म्हणे मग का करता? त्याचं उत्तर एक आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं तर सांगा, छाती ठोकपणे सांगा. हे सांगा, आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही अभंग म्हणतो, आम्ही मृदंग वाजवतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही कथा करतो. हे कशासाठी करतो? त्यांना छाती ठोकपणे सांगा. आम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो ते लोक सुधरावे म्हणून करत नाही. मी सुद्धा स्वतः कीर्तन करतो, तुमच्यासाठी करत नाही. तुम्ही सुद्धा हे सांगा. काय त्याचं उत्तर आहे सांगू? लोक सुधरावे म्हणून आपण कीर्तन करत नाही.
ना तुम्ही लोक सुधरावे म्हणून लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून कीर्तनाला येत नाही. मग कशासाठी कीर्तन करतो? कशासाठी करतो? या बिघडलेल्या लोकांमध्ये आपण बिघडू नये म्हणून कीर्तन करायचं, म्हणून कीर्तन ऐकायचंय, म्हणून अभंग म्हणायचे, म्हणून आपण ही सगळी साधना करायची आहे. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. लोक तर काही म्हणू लागतात म्हणून त्यांच्या मागे जाऊ नका. आपलं अधिष्ठान महत्वाचं आहे, त्याचं अनुष्ठान आपल्याकडून घडलं पाहिजे. पण ते घडत असताना त्याच्यामध्ये तर त्या तन्मयतेने, त्या स्नेहाने, त्या प्रेमाने जर झालं तर मग ते अनुष्ठान होणार आहे. त्याला म्हणतात अनुराग. तिसरं सूत्र आहे अनुराग. अनुराग याचा शब्द काय अर्थ आहे? प्रेम पाहिजे, प्रेम. आणि प्रेम जर निर्माण झालं तर मग मात्र आपल्या जीवनामध्ये अनुभव येतो आणि मग त्याच अनुभवाचा अनुवाद घडत असतो. विठ्ठल पुंडरीक वरदा आपल्या जीवनामध्ये हे सगळं घडायला पाहिजे, हे सगळं घडायला लागतंय. पण हे घडण्यासाठी अजून सूत्र काही सांगतो तुम्हाला. हे घडण्यासाठी काय करावं लागतंय? याच्यासाठी परमार्थातलं पहिलं पाऊल जर काही असेल तर आपण पवित्र बनलं पाहिजे. पवित्र बनलं पाहिजे. कशा कशाची पवित्रता आहे? एका कीर्तनात सांगून होणार नाही माधव बाबा. काय कशा कशाची पाहिजे? ऐकण्यातली पाहिजे, पाहण्यातली पवित्रता पाहिजे, खाण्यातली पवित्रता पाहिजे, संगतीतली पवित्रता पाहिजे. काय सांगू तुम्हाला? पवित्रता पाहिजे. आज ही पवित्रता सगळी संपत चालली. वारकरी सुद्धा ढाब्यावर जेवायला चालले, फुकट मिळतं म्हणून. दुर्दैव आहे. विठ्ठल ते कोणाला माझं बरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. ते मला बोलू द्या, मला बोलू द्या. आपण किती दिवस हे करतो? आपल्या पदरात काहीतरी पडू द्या, काहीतरी पडू द्या, काहीतरी आपण करूया. जरा थोडंसं अंतकरणामधून जर आपण जर गेलो त्या भक्तीकडे तर आपल्या पदरामध्ये काहीतरी आयुष्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ही तळमळ आहे म्हणून मी बोलायला लागलो. आपण पवित्र बनलं पाहिजे. सांगू तुम्हाला, घुले बाबांचं वाक्य आहे. श्री गुरु घुले बाबा सांगायचे, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही संगत आणि पंगत योग्य माणसाची करा. विठ्ठल कर्णासारख्या धनुर्धर विद्येमध्ये पारंगत असणाऱ्याच्या जीवनामध्ये संगत चुकली आणि भीष्माचार्यांसारख्या श्री गुरु पदाला प्राप्त झालेल्या, किंबहुना भगवान परमात्मा सुद्धा शब्दाच्या पलीकडे न जाणारा एवढा अधिकार ज्यांनी जीवनात कमवला होता, परंतु त्यांच्या जीवनातली पंगत चुकली तर अधःपतनाला जावं लागलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये खाण्यास योग्य ते खा, पाहण्यास योग्य ते पहा. आणि म्हणून ते आपल्याकडून पाहणं योग्य घडावं, ऐकणं योग्य घडावं. त्याच्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी महाराज जीवाचं रान केलं आणि आपल्या हातामध्ये शब्द दिले. हो, पाहायचं असेल तर, पण लोक ते पाहत नाही. तो बोलावा विठ्ठल, काय महाराज सांगाव, किती सांगाव. लोक आज पाहतात, पाहतात, रात्र रात्र घालवतात, खिशामधून मोबाईल काढतात, बटन दाबत बसतात, रात्रभर पाहतात. सांगू तुम्हाला, हे सगळं जे पाहणार आहे, हे आपण जे पाहतो ना, हे आपल्याला विकारी बनवणे. पण जर आपण भगवान परमात्म्याला जर पाहिलं आणि त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी म्हणत असतो, जेवढे आपण रात्र रात्र आज मोबाईलचे बटन दाबवण्यासाठी आपण रात्र रात्र घालवतोय ना, त्याच्यापेक्षा माळ घ्या आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करा. तेवढ्या वेळामध्ये भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नका घालू वेळ. ते आपल्या जीवनामध्ये पवित्र बनवणार आहे. कारण तुम्ही दर सप्ताहामध्ये ऐकता देवाचं, जर आपण हे जर का नामचिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये अशुद्धता निघून जाते आणि आपण पवित्र होतो. शंकर बाबा, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या धारे गोजरिया,
कृपाच्या धारे गोचरी. कितीतरी मी बोलेल आपल्याला, म्हणून आपण पवित्र बना. पवित्र असेल ज्या गोष्टीसाठी आपण जे अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये जे मानलेलं आहे ना, त्याच्याविषयी आपण काय करा, प्रामाणिक राहा. पुढचा मुद्दा, प्रामाणिक राहा. शंकर बाबा, प्रामाणिक राहा. आज प्रामाणिकता कमी झालेली आहे. आज कुणाचा कुणावर विश्वास राहिला, कुणाचा ठेवायसारखी परिस्थिती राहिली. आज तर अवघड झालंय. बापाचा मुलावर, मुलाचा बापावर, जाऊ दे ती त्याच्या पुढं सांगू का, पत्नीचा पतीवर, पतीचा पत्नीवर देखील विश्वास राहिला. पहिली मंडळी तुम्ही भाग्यवान आहेत, हे तुमचा विश्वास होता. म्हणून आजही ही ज्येष्ठ मंडळी जर चालायला लागली रस्त्याने तर आमचे माता 10-5 फूट मागे चालत असतात. बाबांना विचारलं, बाबा एकटे चालत नाही? नाही. मग ती काय मागून येते, एवढा विश्वास आहे. आली तर माझ्याच माग. आज ते राहिलं नाही. आज माणसं कुठं जाती का काय म्हणून हातात हात घालून निर्लज्जासारखी समाजातून आज फिरतायत. विश्वास नाही राहिला. कदाचित आज चित्र आपण असं पाहतोय. मी ते याच्या पुढचं महाराज युट्यूबला पाहिलं, याच्या पुढचं पाहिलं की म्हणतात आमच्या माता भगिनी वर्षाला एकदा वडाला जातात आणि वडापाव म्हणतात. कशासाठी? 7 जन्म हा मिळावा याच्यासाठी, आहे की नाही, म्हणतात. पण आता असं झालंय, 7 जन्म हा बाप हा मिळावा मला पती म्हणून, हे तुम्ही म्हणायच्या ऐवजी आम्हाला म्हणायची वेळ आली. आम्हाला वडाला फेऱ्या घालावा लागायला लागल्या की ही मला सोडून 7 जन्म जाऊ नये. किती दुर्दैव झालं की नाही. अधःपतन व्हायला लागले. आपला विश्वास नाही राहिला एकूण एकावरती. हे लक्षात घ्या. आज सगळं म्हणून प्रामाणिक राहा. आता निवडणुका आल्या, ज्याचे पैसे घेतले त्यालाच मारा. नाही तर माणसं पैसे घेतात एकाचे, पार्टी करतात दुसऱ्या बरोबर, फिरतात तिसऱ्या बरोबर, आणि मतदान करतात अजून तिसऱ्यालाच, आहे की नाही. असं करू नका. ज्याला आपण प्रामाणिकता म्हणजे मग ती पारमार्थातली प्रामाणिकता असेल, प्रपंचातली प्रामाणिकता असेल, ती आपल्या जीवनामध्ये सांभाळा. आणि मग हे सगळं जर घडलं, मी का बोलतोय तर हेच खऱ्या अर्थाने पुरुषत्वाकडे जाणारे मार्ग आहेत. आपल्या जीवनामध्ये जर पुरुषार्थ संपादन करायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. पुढचा एक मुद्दा सांगतो, मग पुढची अवस्था आहे की आपण आपल्या जीवनात प्रेमळ बना. मग प्रेमळ जर बनलो तर काय होतंय, प्रेमळ बना. विठला विठला माझ्याकडे बघा, माझा वेळ बरोबर 9ला मला थांबायचंय. प्रेमळ बना. कसं प्रेमळ बनावं लागेल? इतकं प्रेमळ आपल्याला बनावं लागेल, इतकं प्रेमळ बनावं लागेल. कशाप्रमाणे? आंबा माहिती आपल्याला, आंबा कसा असतो? सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिला तर आंबा हिरवा असतो. आंबा अजून कसा असतो? टणक असतो. अजून कसा असतो? आंबट असतो. लक्षात घ्या. पण एकदा का आंबा पिकला तर आंब्याचा कलर, रंग बदलतो. आंब्याचा टणकपणा कमी होतो ना, आंबा मधून नरम होतो, आहे की नाही. आणि आंब्यातला आंबटपणा जातो आणि आंबा गोड बनतो, आहे की नाही. त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये वय परत्वे का होईना, परंतु आपण आता बदललं पाहिजे. मी आहे म्हणून चाललंय हे सोडून दिलं पाहिजे. काय? अंतःकरणातली जी काही अहंकारी वृत्ती आहे ती सोडून दिली पाहिजे आणि आपण आतून लवचिक झाला पाहिजे, पिकलं पाहिजे. पिकल्यानंतर काय होणार आहे? जसं तो आंबा पिकला की त्याचा सुगंध सुटतो, तसे तुम्ही आम्ही जर का प्रेमाळ झालो आणि आम्ही जर का आतून बाहेरून पिकलो तर आपल्या सुद्धा भक्तीचा आनंद जगामध्ये दरवळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी म्हणत असतो, कमीत कमी वारकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही वारकरी आहोत हे सांगण्याची वेळ येऊ नये. का?
जर आपण जर वारकरी असू तर आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्या पाहणाऱ्याच्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले तर म्हणायचं खरा वारकरी आहे. लक्षण आहेत म्हणून पिकलं पाहिजे. आणि असं जर आपलं जीवन पिकलं तर जीवनामध्ये सर्वत्र आपल्याला काय दिसू लागतो? सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. संपूर्ण गगनामध्ये मग आपल्याला एक दिसायला लागेल. काय दिसायला लागेल? भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा आणि भरला घन दाट हरी दिशे या पद्धतीचं आपल्याला दिसायला लागेल. जे आतून बाहेरून पिकले. तुकोबारायांनी त्याला दृष्टांतच दिला आहे की नाही. तुकोबाराय म्हणतात पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगाने आम्हाला तसं केलं. आता आमचं जीवन पिकलं. मी हेच बोलतो आपल्याला की हे आपल्या पुरुषत्वाकडे जाणारे खरा पुरुषार्थ संपादन करणारे आपल्या जीवनातले हे काय आहे तर पाऊल वाट आहे. या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तुकोबाराय ज्यांचा अभंग आहे ते पुरुषार्थी आहेत. पुरुषार्थी आहेत. किती पुरुषार्थ केला मी सांगत असतो. या जगामध्ये न्यूटन सारखे अर्थशास्त्रज्ञ झाले. स्वामी विवेकानंदासारखे सांगतो ना युग पुरुष झाले. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक होती असे विश्वामित्रासारखे महान ऋषी झाले. परंतु त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे जमलं नाही ते तुकोबारायांनी सहज शक्य करून दाखवलं. जेने केला पुरुषार्थाने तुकाराम 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 मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. धन्य तुकोबा समर्थ जन केला हा पुरुषार्थ जन केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारांनी असा पुरुषार्थ केला तर मी सांगितलं या स्तरावरती सगळ्या मुद्द्यांमध्ये तुकोबारायचे जीवन जे परिपूर्ण जीवन आहे.
कुणाच्या जीवनामध्ये काळ गुलाम सलाम करी काय कुणाच्या जीवनात आहे काय हा जगा काळ खाय आम्ही माथा दिला कुणाच्या जीवनात आहे का पुरुषार्थ करावा लागणार आहे तुकोबारांनी पुरुषार्थ केला हातामध्ये विणा घ्यायचा पायामध्ये चाळ बांधायची चिपळे एका हातामध्ये घ्यायच्या आणि कधी कुठल्या डोंगरावर जायचं भंडारा गोरावडा भामचंद्र अजून महाराष्ट्रात काय बाकीचे डोंगर नाहीत का बाकीचे डोंगर नाहीत पण हे 3 डोंगर कुणाला माहित नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही म्हणून तुकोबाराच्या जीवनातले पुरुषार्थ आहेत दगडाच्या नंदीचं दूध काढणं पुरुषार्थाचं लक्षण आहे लोहगावी कीर्तनात मेलेला मूल उठवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे सांगू तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून विचारतो लाखो करोडो रुपये खर्च करून बनवलेलं गाणं महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या जगातलं महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये किती दिवस लोकप्रिय राहतो लाखो करोडो रुपये ज्या गाण्यासाठी खर्च होतो पण ते गाणं या जगात लोकांमध्ये किती दिवस लोकप्रियता राहतं चला वर्ष 5-10 वर्ष हे कशाला त्यांचं तरी मोडू 5-10 वर्ष राहत माझे तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी सुंदर ते ध्यान अभंग लिहिला आजही गाणाऱ्याला आवड म्हणजे कंटाळाला आला नाही आणि ऐकणाऱ्याला सुद्धा नकोसा झाला नाही हा माझ्या तुकोबाराचा पुरुषार्थ जायचं असलं तर जावं तुम्ही मग चुळबुळ करू नका विठाला विठाला फार एकाग्र व्हावं लागतं असं एकदम असं होत नाही म्हणून मी तुमच्या गळी मला उतरवायचं असेल तर हे एक पात्री प्रयोग आहे म्हणून थोडं मी बरोबर वेळेत थांबतो अजिबात इकडे तिकडे जाणार नाही म्हणून तुकोबार आहे ज्या भंडारा डोंगरावरती घोराडा डोंगरावरती भामचंद्र डोंगरावरती गेले महाराज ते दगडाचे डोंगर आहेत कुठलाही डोंगर दगडाचाच असतो पण आज भंडारा डोंगर नुसता दगडाचा राहिला नाही तर त्या डोंगराला तीर्थक्षेत्र म्हणून भंडारा डोंगर संबोधलं जातं ही तुकोबाराच्या चरणाची किमया आहे पुरुषार्थ आहे तुकोबाराय भंडारा डोंगरावर जातात आणि तिथे गेल्यानंतर तुकोबाराय महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय तुकोबारायांनी महाराज येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्ष बल्ली
आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी भक्ता एकांतिनो मुख्य तुकोबरायचं भजन चालू आहे. भंडारा डोंगरावर त्याने पाहता पाहता तुकोबरायला भाव समाधी लागली. 1 दिवस 2 दिवस 7 दिवस झाले बिना अन्ना पाण्याचं तुकोबरायचं चालू आहे. भगवान परमात्म्याला यावं लागलं. भगवान परमात्मा आले, तुकोबरायला जागृत केलं आणि पाहिलं तुकोबरायने डोळे उघडून तर मी ज्याचं भजन करतोय तो जगदानी परमात्मा समोर उभा. अत्यंत आनंद झाला. आनंद विभोर तुकोबराय झाले. तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि भगवान परमात्म्याने उठवला आणि प्रसाद दिला. आणि तो प्रसाद मिळाल्यानंतर तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये काय अनुभव प्राप्त झाला तो सेवेला घेतलेला अभंगाचा प्रसाद प्रसाद इच्छा केले तैसी झालया चित्तासी समाधान झालया चित्तासी समाधान. महाराज म्हणतात, मी जशा प्रकारची इच्छा केली होती त्या प्रकारची माझी इच्छा आज या जगदानी परमात्म्याने दर्शन देऊन माझी इच्छा आज परिपूर्ण केलेली आहे. मला प्रसाद दिला आणि प्रसाद मिळाल्यानंतर काय प्राप्त झालं ते विठोबा रुक्माई नंतर विठोबा Gopal
पावलो प्रसाद इच्छा केली तैस. महाराज म्हणतात, जशी मी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जी इच्छा धारण केली होती, जे माझ्या आकांक्षा अंतकरणामध्ये होत्या, ज्या स्वप्न माझ्या अंतकरणामध्ये होते, त्या सगळ्यांना आज मात्र माझा खऱ्या अर्थाने माझं फल मला प्राप्त झालं आपल्या जीवनामध्ये. बरं, अशा प्रकारचा अपूर्व योग मी म्हणतो माझ्यासह आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये ह्या देह सोडायच्या अगोदर एकदा तरी यायला हवा. त्याच्याशिवाय जीवनामध्ये समाधान नावाची जी गोष्ट आहे ती प्राप्त होणं कल्पांती शक्य नाही. महाराज म्हणतात, तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं दर्शन मला प्राप्त झालं. त्याच्यासाठीच आतापर्यंत अनेक जन्म किंवा याही जन्मामध्ये सगळ्याला काडी लावली, वाटुळ केलं. तुम्ही म्हणाल, महाराज संसाराचं वाटुळ व्हायला काय, वाटुळ केल्यावर जर भेटत असेल तर वाटुळ करायला काय नुसतं म्हणजे देवाचं भक्तीच करावी लागते का? संसाराचं वाटुळ तर अनेक गोष्टींनी सुद्धा होत आहे आणि ते मी आमच्या डोळ्यांनी पाहतोय, तरी सुद्धा आम्ही ते सोडत नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठल तुकोबारायांचं तसं नव्हतं, है की नाही? आपण ज्याला वाटोळं समजतो, ज्याच्या माध्यमातून आपलं वाटोळं होतं ते वाईट आहे. पण तुकोबाराय महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करत होते. का? तुकोबारायांनी आपल्याला जर या जगातलं जे आम्ही ज्याला किंमत देतो त्याचं जरी वाटोळं झालं असलं तरी पारमार्थिक वैभव मात्र महाराजांचं एवढं वाढलं की साक्षात त्या भगवान परमात्म्याला यावं लागलं. मग तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मला समाधान झालं, समाधान प्राप्त झालं. म्हणून एक वाक्य सांगेन गड्या मी आपल्याला, लक्षात घ्या. एक वाक्य सांगेन, जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल तर तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथबाबा जे सांगतात ना ते करा. भगवान परमात्म्याचं जोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाही, त्याचा प्रसाद मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनामध्ये समाधान नावाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये स्वप्नात सुद्धा आपल्याला मिळणे अशक्य आहे. काही असू द्या, काही मिळू द्या या जगातलं. मी काय तुकोबाराय काय भगवान परमात्म्याने काय आणि काय काय द्यायचं पुढं काय म्हटले होते, है की नाही? पण तुकोबाराय म्हणले, ब्रह्मादिक पदे, हे सगळे पदाने दुःखच आहे. म्हणून आज आम्ही पहा, गल्ली पासून दिल्ली पर्यंत जरी आपण पाहिलं तरी सुखी समाधानी आहे का कोणी? आपण समाधानी आहोत का? खरं सांगा. समाधानासाठी आज आपण एवढी वर्ष आपण झटतो, पण आपल्याला समाधान आहे का? समाधान मिळालं? प्रयत्न करत नाहीत का? प्रयत्न चालू नाहीत का? समाधानासाठी चालू आहेत का नाही? खरं बोला ना, समाधानासाठी चाललंय का नाही?
पण मिळालंय का? प्रयत्न नक्की चाललेत, पण समाधान अजूनही मिळालं. मग आम्ही काय करतो? आम्ही एवढे समाधान मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण समाधान मिळायला तयार नाही. मग आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवतो आणि त्याच्या समाधानी मानतो. त्याच्यापेक्षा काय? हा, पण ते एवढं बिलिंदर निघतं की तुम्ही आम्ही म्हातारे झाल्यानंतर ते आपल्याला वृद्धाश्रमामध्ये टाकतं. असलेलं समाधान ते सुद्धा समाधान राहत नाही. म्हणून स्टॅम्प पेपरवर सुद्धा आम्ही लिहून द्यायला तयार आहोत, जोपर्यंत भगवान परमात्म्याचं दर्शन आणि त्याचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समाधान नावाची वस्तू प्राप्त होत नाही. तोपर्यंत नाही होणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं लागेल. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये ते दर्शन झालं. त्या भगवान परमात्म्याने मला दर्शन दिलं, कारण तो माझा मायबाप आहे. मायबाप माझा उभा कृपाधानी, विटे समजोडोनी पादांबुजे. महाराज म्हणतात, तो विटेवरती सम पाय जोडून आईने आलं. कुणी असू द्या, या जगातला कोणी असू द्या, किती शिकलेला अशिक्षित, कुठल्याही जातीचा यातीचा पंथाचा कुठलाही असू द्या, त्याच्याकडे गेला तर त्या सगळ्यांना तो काय करतो? सांभाळाशी येऊ नेदिता उनीव, अधिकार गौरव राखी तैसा. तो महाराज ज्याचा ज्याचा गौरव त्याला सगळ्यांना प्राप्त करून देतो. कुणालाही कशाचीही कल्पांती कमतरता पडू देत नाही. म्हणून असा जो भगवान परमात्मा आहे, तो परमात्मा नक्की कुठं आहे? तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तुका म्हणे सर्व तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य जया तैसारा आहे कवळोनी, जया तैसारा आहे कवळोनी, माय बाप माझा उभा कृपादानी. चला, माय बाप माझा उभा कृपादानी. बाप माझा, बाप माझा जया तैसा विटे समजोडोनी पादांबुजे जया
वाजव दिन दा दिन दिन आ सारा विटे समजोडोनी पदा
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पादांबुजी झालेली सेवा भगवान परमात्मा दत्तात्रेयांच्या अखिल कोटी विश्वव्यापक भगवान परमात्म्याच्या तथा संत महंतांच्या गुरुजनांच्या तुम्हा सर्व सुज्ञ असलेल्या मंडळींच्या माता भगिनीच्या आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना माझी सर्व गुणवान मंडळी यांनी सुद्धा सुंदर बिंबीच्या देठापासून मला सहकार्य आणि साथ आत्तापर्यंत केली. दोन्ही वादक आमचे सगळे माझ्यावर आपण सगळीच प्रेम करता. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने मी वेळेत थांबण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा किती काही एक नाही, माझ्यासारख्या तोडक्या मोडक्याला सुद्धा अजून 10-5 तास बोलता येईल एवढा तेवढा आहे. त्याच्यामध्ये सगळा आपल्याला थांबावं लागतं. वेळ आपल्याला दिली गेलेली असते आणि म्हणून तरीसुद्धा एखाद्या वेळेला घाई गडबडीमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अभद्र शब्द गेला असेल सोडून द्या. जे व्यवस्थित होतं ते माझ्या गुरुजनांच्या आणि दत्तात्रेयांच्याच कृपेने या ठिकाणी ते मला स्फुरण झालं. ते मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कुणाचा जर माझ्याकडून अवमान झाला असेल, मर्यादा झाली असेल, मला माफ करा. नुणते पुरते अधिकते सरते करून घ्यावे विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हि अंगभूत युक्ती विठ्ठल जय जय कुंडली कळवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली